कुंभ राशींच्या प्रिय जातकांनो, आगामी काळ तुमच्या वैयक्तिक सुरक्षेची, गोपनीयतेची आणि तुमच्या सहनशीलतेची अत्यंत कडक परीक्षा घेणारा ठरणार आहे. म्हणूनच कोणतीही मोठी व्यावसायिक किंवा कौटुंबिक चर्चा करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या घरातील मालमत्तेची महत्त्वाची कागदपत्रे, बँक पासबुक, विम्याच्या पॉलिसी आणि मौल्यवान सोन्या चांदीचे दागिने अत्यंत सुरक्षित ठिकाणी लॉक करून ठेवा. ग्रहांची बदलती आणि वक्रस्थिती स्पष्टपणे दर्शवते की तुमची एक छोटीशी ढिसाळ वृत्ती, निष्काळजीपणा किंवा कोणावरही केलेला अतिविश्वास तुम्हाला भविष्यात मोठ्या कायदेशीर कचाट्यात किंवा आर्थिक संकटात पाडू शकतो. त्यामुळे आधी सावधगिरी बाळगणे हाच एकमेव उत्तम मार्ग असेल. वास्तविक पाहता तुमच्यावर राशीस्वामी आणि न्यायाचे देव श्री शनी महाराजांचा थेट प्रभाव असल्यामुळे तुम्ही स्वभावाने प्रचंड शिस्तप्रिय, गूढ गोष्टीचे सखोल अभ्यासक, स्वाभिमानी आणि प्रत्येक कठीण परिस्थितीचे स्वतःच्या बुद्धीने सूक्ष्म आकलन करणारी व्यक्ती आहात. पण लवकरच तुमच्या या शांत आणि संत जीवनशैलीला ग्रहांचे एक नवीन वळण मिळणार आहे, जे तुमच्या नेहमीच्या दिनचर्येला पूर्णपणे बदलून टाकेल. या काळात तुमची आर्थिक शिस्त आणि पैशाचे व्यवस्थापन खूप महत्त्वाचे ठरेल, कारण काही अनपेक्षित सामाजिक जबाबदाऱ्यामुळे, नातेवाईकांच्या अचानक वाढलेल्या राबत्यामुळे किंवा नको असलेल्या खर्चिक प्रसंगामुळे तुमचे महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडू शकते. विशेषतः या नजीकच्या काळात भावनाच्या आहारी जाऊन कोणालाही मोठी रक्कम उधार देणे किंवा कोणाच्या कर्जासाठी स्वतःचं जामीनदार राहून कागदपत्रावर स्वाक्षरी करणे या गोष्टी आर्थिकदृष्ट्या आत्मघातकी ठरू शकतात. म्हणून तुमचे व्यावहारिक व्यवहार चोख आणि पारदर्शक ठेवा. गुरुजी म्हणतात, पैसा हातातून जाताना आवाज करत नाही, पण तो परत येताना खूप मोठा आवाज करतो, हे लक्षात ठेवा. जो माणूस विचारपूर्वक खर्च करतो तोच आयुष्यात कधीही पैशासाठी अडचणी येत नाही. म्हणून सावधगिरी हीच तुमची खरी संपत्ती आहे. ज्या क्षणी मन भावनेच्या आहारी जातं त्याच क्षणी बुद्धी झोपी जाते. म्हणून निर्णय घेताना मन शांत ठेवा. स्वामींची कृपा त्यांच्यावरच राहते जे स्वतःच्या जबाबदारीने आणि विवेकाने वागतात. नशिबावर अवलंबून राहून हात बांधून बसत नाहीत. आजचा त्रास हा उद्याच्या सुरक्षेसाठी दिलेली परीक्षा आहे. ती परीक्षा शांतपणे आणि समजुतीने पार करा. जर तुम्ही आपल्या या चॅनलला अजून जोडले गेले नसाल आणि तुम्हाला तुमचे नशीब बदलताना पाहायचे असेल तर नवनवीन आणि अचूक राहीशी भविष्यासाठी आत्ता चॅनलला सदस्य व्हा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आपल्या दिवसाची सुरुवात सकारात्मक करा, कारण स्वामींच्या कृपेने कठीण काळही सोपं होतो. यानंतरचा सर्वात मोठा आणि चक्रावून टाकणारा बदल तुमच्या घरात पाहायला मिळेल. जिथे बऱ्याच दिवसांपासून असलेली शांतता दूर होऊन नातलंगाची, ओळखीच्या लोकांची आणि पाहुण्यांची अचानक वर्दळ वाढेल. जुने विसरलेले संपर्क किंवा सोशल मीडियावरील जुने मित्र ज्यांच्याशी तुमचा संवाद तुटला होता ते अचानक सक्रिय होऊन तुमच्याशी संपर्क साधू लागतील. पण लक्षात ठेवा की या लोकांच्या गर्दीत येणाऱ्या प्रत्येकाचा हेतू शुद्ध आणि चांगला असेलच असे नाही. काही लोक केवळ तुमच्या प्रगतीचा अंदाज घेण्यासाठी, तुमचा हेवा करण्यासाठी किंवा स्वतःचा छुपा स्वार्थ साधण्यासाठी तुमच्याशी गोड बोलून जवळीक साधण्याचा प्रयत्न करतील. म्हणून तुमच्या घरगुती गोष्टी, घरातील गुपिते किंवा महत्त्वाच्या व्यावसायिक योजना प्रत्येकासमोर उघड करू नका, कारण काही गोष्टी स्वतःपुरत्या मर्यादित ठेवणेच योग्य ठरेल. याच दरम्यान तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुमची होणारी प्रगती पाहून काही सुप्त शत्रू आणि जळणारे लोक तुमच्या पाठीमागे गैरसमज पसरवण्याचा किंवा तुमच्या प्रतिमेला धक्का लावण्याचा प्रयत्न करतील. परंतु अशावेळी कोणत्याही वादात न पडता रागावर नियंत्रण ठेवा, कारण शांत राहून आपले काम करत राहणे हाच शनीचा खरा न्याय ठरेल आणि तुमची हीच नीरव शांतता विरोधकांना चोख उत्तर देईल. या सर्व मानसिक धावपळीत आणि लोकांच्या गराड्यात घरातील वयस्कर, ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी एखाद्या दिव्य औषधासारखे काम करेल. त्यांच्याकडे असलेल्या प्रदीर्घ आयुष्याच्या अनुभवातून तुम्हाला सध्याच्या चक्रावून टाकणाऱ्या समस्येचे नेमके आणि अचूक उत्तर मिळू शकते. म्हणून त्यांच्या सल्ल्याचा आदर करा आणि अहंकाराला बाजून ठेवून त्यांच्याशी संवाद साधा. घरात निर्माण झालेला हा लोकांचा राबता आणि कामाचा अतिरिक्त ताण यामुळे तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. थकवा जाणू शकतो. म्हणून स्वतःसाठी वेळ काढून वेळेवर विश्रांती घेणे आणि आहाराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आनंदाचा क्षण मनापासून जगा आणि जास्त ताण घेऊ नका. घरात एखादा छोटा धार्मिक विधी, नामस्मरण, भजन किंवा सुंदर पूजेचे आयोजन केल्याने घरातील बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेली नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होईल. मनाला शांतता लाभेल आणि संपूर्ण कुटुंबात एक नवीन उत्साह व आपसातील एकोपा पाहायला मिळेल.
अमोशाच्या या मोठ्या संक्रमणानंतर तुमच्या आयुष्यातून स्वार्थी लोकांचे मुखवटे आपोआप गळून पडतील आणि तुम्हाला खऱ्या व खोट्या नात्यांची ओळख पटेल, ज्यामुळे एक नवीन वैचारिक परिपक्वता तुमच्यात येईल आणि काही जुनी नाती सुटली तरी भविष्यासाठी काही नवीन प्रामाणिक नाती जोडली जातील. गुरुजी म्हणतात, माणूस ओळखायचा असेल तर त्याच्या अडचणीच्या काळातच त्याचं खरं रूप दिसतं. सुखाच्या काळात तर सगळे जवळ असतात. जे नातं फक्त फायद्यासाठी टिकतं ते कधीतरी संकटाच्या वेळी आपोआप गळून पडतं आणि जे नातं मनापासून असतं ते प्रत्येक वादळात अधिक घट्ट होतं. स्वामींचा हाच नियम आहे, जो तुमच्यासोबत खऱ्या मनाने उभा आहे त्याला कधीही अंतर देऊ नका आणि जो फक्त स्वार्थासाठी जवळ येतो त्याला कधीही मनाच्या जवळ येऊ देऊ नका. भीती न बाळगता समोर जा, कारण शनीची परीक्षा कठीण असते पण ती नेहमी न्यायाचीच असते. जो माणूस सत्य आणि संयम सोडत नाही त्याला अंधारानंतर नक्कीच प्रकाश दिसतो. म्हणूनच कुंभ राशींच्या जातकांनो, येणारा हा काळ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर तुम्हाला आणखी मजबूत आणि शहाणं बनवण्यासाठी आलेला आहे. शनिदेव कधीही कोणाचं वाईट करत नाहीत, ते फक्त चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावर आणण्याचं काम करतात. म्हणून त्यांच्या न्यायावर पूर्ण विश्वास ठेवा. या काळात तुम्हाला जे काही अनुभव येतील ते सगळे तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देण्यासाठीच येत आहेत. त्यामुळे कोणत्याही कठीण प्रसंगाला घाबरून सामोरे जाऊ नका. स्वतःवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका, कारण जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला परिस्थिती कधीही हरवू शकत नाही. त्याच्या कष्टाचं फळ तुम्हाला योग्य वेळी नक्कीच मिळेल. फक्त त्या वेळेची शांतपणे वाट पाहायला शिका. जे लोक आज तुमची चिंता करतायत किंवा तुमच्याबद्दल वाईट बोलतायत तेच लोक उद्या तुमच्या यशाचे साक्षीदार बनतील. तोपर्यंत तुम्ही फक्त तुमचं काम, तुमची श्रद्धा आणि तुमचा संयम टिकून ठेवा. आयुष्यात येणारा प्रत्येक अडथळा हा तुम्हाला आणखी सक्षम बनवण्यासाठीच येत असतो. त्यामुळे त्या अडथळ्याकडे संधी म्हणून बघा, समस्या म्हणून नाही. स्वामी आणि शनिदेव यांची कृपा ज्यांच्यावर असते त्याला कोणतीही शक्ती दीर्घकाळ त्रास देऊ शकत नाही. म्हणून मनात कोणतीही शंका न ठेवता पूर्ण श्रद्धेने आणि सकारात्मक विचारानेच पुढे चालत राहा. यश तुमच्या पावलांचीच वाट पाहत आहे. जर तुम्हाला शनिदेव महाराजांच्या साडेसातीचा किंवा ढय्याचा प्रभाव कमी करायचा असेल आणि आयुष्यातील अडथळे दूर करायचे असतील तर ज्योतिषशास्त्रात कुंभ राशीसाठी अत्यंत शुभ आणि प्रभावी मानले गेलेले विशेष रत्न आणि कवच याबद्दलची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ज्याचा लाभ घेऊन अनेक जातकांनी आपल्या जीवनात मोठी प्रगती साध्य केली आहे. त्याचा तुम्हीही एकदा अवश्य लाभ घेऊ शकता. शेवटी शनिदेवांच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी कमेंटमध्ये नमो शनैश्वराय नक्की लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करून लाईक करायला विसरू नका. शनिदेव आणि स्वामी महाराज तुमचं सदैव भले करोत. धन्यवाद.